Dear students, in the last lecture I talked about these sentences. I had given these sentences and I want to discuss some of the details regarding these sentences. तर आता पहा या ठिकाणी पहिल्यांदा जे अंडरलाईन केलेल्या सगळ्या वाक्यामध्ये द मॅन, द टीचर, ऑल द पीपल, दोज बॉयज, माय कार. ओके ओके इथपर्यंत पहिला पहिला तुकडा अंडरलाईन केलेला. बेसिकली यांना काय म्हणतात यांना सब्जेक्ट म्हणतात. सब्जेक्ट म्हणजे कर्ता. जो वाक्यामध्ये कृती करणारा आहे त्याला कर्ता म्हणतात. इट इज कॉल्ड अ सब्जेक्ट. ओके. आणि या वाक्यामध्ये म्हणजे सब्जेक्ट आहे आणि त्यानंतर प्रेडिकेट आहे. प्रेडिकेट म्हणजे सांगणे. या म्हणजे सब्जेक्ट नंतर क्रियापदाच्या पुढचा भाग जो असतो क्रियापद धरून पुढचा इट इज कॉल्ड ॲज प्रेडिकेट. इथे लिहिले पहा. ओके. सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. परीक्षेमध्ये सब्जेक्ट कोणता आहे आणि प्रेडिकेट कोणता आहे हे तुम्हाला आयडेंटिफाय करायला विचारलं जाईल, सांगितलं जाईल. अ मॅन इज द सब्जेक्ट, डिलिव्हर्ड द पार्सल इज द प्रेडिकेट. द टीचर इज द सब्जेक्ट, taught us grammar is the predicate. All the people, subject, worked hard is predicate. Those boys is the subject, are from Jalna is the predicate. My car is the subject, was washed is the predicate. So in this way you should write these sentences down and you should write even where is the subject and where is the predicate. तर म्हणजे पहिला भाग अंडरलाईन केलेला सब्जेक्टचा आहे आणि पुढचा भाग म्हणजे अंडरलाईन केलेला प्रेडिकेटचा आहे. बघा याचं स्पेलिंग कसं लिहायचं या ठिकाणी दिलेलं आहे. हे पाहूनच लिहा, चुका करू नका. ओके. सो पॉज करून लिहा जर वेळ मिळत नसेल तर. सो सो दिस इज subject and predicate. We are going to think about some more sentences. आणखी काही वाक्य पाहूया. Subject and predicate. So this topic will be for 5 marks. 5 मार्कांना हा टॉपिक असेल सब्जेक्ट आणि प्रेडिकेटचा. Some more sentences. The bird was chirping. Chirp म्हणजे काय? किलबिलाट करणे. The bird was chirping. Next. That tree looks very green. Next. A few people sang the song. A few people sang the song. Next. I demanded a book. I demanded a book. पुढचं.
the computer began working. The computer began working. So look at these sentences, and you have to find out subject and predicate. हा टॉपिक आहे, ह्या टॉपिकचं नाव मागच्या लेक्चरमध्ये थोडं पाहिलेलं आपण, सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. सो सब्जेक्ट म्हणजे करता. पहा बरं या ठिकाणी काय करताय, कोण आहे करता. द बर्ड वॉज चर्पिंग, म्हणजे कृती करणारा घटक कोणता आहे या ठिकाणी. म्हणजे किलबिलाट करणारा म्हणजे काय घटक कोणता आहे, किंवा किलबिलाट कोण करताय, द बर्ड सब्जेक्ट आहे, आणि वॉज चर्पिंग प्रेडिकेट. दिस इज द सब्जेक्ट अँड दिस इज द प्रेडिकेट. पुढचं पहा, सब्जेक्ट काय, द ट्री लुक्स व्हेरी ग्रीन. द ट्री इज द सब्जेक्ट, लुक्स व्हेरी ग्रीन इज द प्रेडिकेट. इथे लिहा खाली सब्जेक्ट आणि प्रेडिकेट. आपण नेक्स्ट इज अ फ्यू पीपल सॅंग द सॉन्ग. गाणं गाण्याची म्हणजे क्रिया कुणी केलेली आहे, अ फ्यू पीपल. पहा बरं, अ फ्यू पीपल इज द सब्जेक्ट अँड सॅंग द सॉन्ग इज द प्रेडिकेट. सॅंग म्हणजे क्रियापदापासून पुढचा सगळा भाग प्रेडिकेट असतो. ओके, आता या ठिकाणी आय डिमांडेड अ बुक. पहा बरं, क्रियापद कुठं आले, डिमांडेड. इथून पुढचा भाग हा म्हणजे काय, प्रेडिकेट आहे. आणि आय काय, इट इज द सब्जेक्ट. द सब्जेक्ट. नेक्स्ट इज द कम्प्युटर बिगॅन वर्किंग. ओके, द कम्प्युटर इज द सब्जेक्ट and began working as the predicate. इतकं सोपं आहे हे. फक्त सब्जेक्ट कोणता आहे ओळखायचं, आणि त्यानंतर काय ओळखायचं तुम्हाला, प्रेडिकेट काय ते सुद्धा ओळखायचं. ओके, अशा रीतीनं सब्जेक्ट आणि प्रेडिकेट कसं ओळखायचं आणि एकंदरीत त्याची उत्तर कशी दिली पाहिजे हे आपण या ठिकाणी पाहिलेलं. परीक्षेत विचारलं जाईल. या खालील वाक्यामध्ये द बर्ड वॉज चर्पिंग या वाक्यामध्ये सब्जेक्ट कोणता आहे ओळखायचा, प्रेडिकेट कोणता आहे ओळखायचा. किंवा अंडरलाईन पार्ट, वॉज चर्पिंग इन द फॉलोइंग इन दिस सेंटेन्स इज डॅश डॅश प्रेडिकेट. ओके, तर हे अतिशय सोपं आहे आणि माझ्या मते हे तुम्हाला समजलं असेल. आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. ओके, त्यामुळं कमी वेळेमध्ये आपण हे सगळं कव्हर करण्याचा प्रयत्न वगैरे करतोय. आणि असं निदर्शनास आलेलं आहे की खूप कमी लोक व्हिडिओ पाहतात. असं करू नका. जर परीक्षेत पास व्हायचं असेल तर 60 पैकी 24 मार्क्स तुम्हाला पडावे लागतात. किती, 40%. 24 म्हणजे 40% होतात 60च्या. 60 प्रश्नांपैकी म्हणजे 60 मार्कांपैकी 24 मार्क्स तुम्हाला मिळालेच पाहिजे, तरच पास व्हाल. त्यासाठी याची तयारी केली पाहिजे. ओके, सो इट इज अबाउट सब्जेक्ट अँड प्रेडिकेट. तर with the subject and predicate I would like to end my lecture. पुढच्या लेक्चरमध्ये पुढचा टॉपिक